जळगावात पारा 42 अंश सेल्सिअसवर यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद। येत्या 2 दिवसांमध्ये तापमानात वाढ होण्याचा अंदाज। नागपुरातील नाग नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी 1927 कोटी रुपये मंजूर। मध्य आणि उत्तर झोनमधील सांडपाणी वाहिन्यांचं जाळं बसवण्यासाठी 1200 कोटींचा निधी। 2 पाळीव श्वानांच्या भांडणामध्ये मालकाविरोधात गुन्हा दाखल। नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना। श्वानानं एकाचा चावा घेतला। नांदेडच्या भोकर तालुक्यातील धावरीमध्ये दारू पिऊन भांडण करणाऱ्या मुलाची जन्मदात्या आईकडून हत्या। मुलाकडून आई आणि पत्नीला सातत्यानं मारहाण। बालाजी राऊत असं या मृत मुलाचं नाव। आईविरोधात गुन्हा दाखल। यवतमाळमध्ये अग्निशस्त्रासह तलवारी बाळगणारे दोघे गजाआड। अग्निशस्त्रासह 6 जिवंत कारतूसं देखील जप्त। उमरखेड पोलिसांकडून गुन्हे दाखल। इचलकरंजी महानगरपालिकेच्या घनकचरा उचलणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप। 2 दिवसांपासून शहरामध्ये कचऱ्याचे ढीग। आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। जळगावच्या ललित कला भवनमध्ये राष्ट्रीय श्रमिक आघाडीतर्फे जिल्ह्यातील कामगारांचा मेळावा। जिल्ह्यातील उद्योगांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। सोलापूर शहरामधील 2 उड्डाणपुलांना 966 कोटी रुपयांचा निधी मंजूर। पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नांना यश। भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये धारदार शस्त्रासह 2 आरोपींना अटक। कारवाई दरम्यान दारूच्या बाटल्यांसह धारदार शस्त्रसाठा जप्त केला।